नमस्ते मित्रांनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण गजानन महाराजांचा प्रकट दिवस कसा साजरा करायचा ते बघणार आहोत। कशी पूजा करायची ते मी दाखवणार आहे। मी प्रथम ही जागा पुसून घेतलेली आहे, त्याच्यावर पाट ठेवलेला आहे आणि एक कापड टाकून घेतलेला आहे आणि साइडनी पण कापड टाकलेला आहे। आरती तयार केलेली आहे, फुलं घेतलेले आहे, फळं घेतलेले आहे, फळं ठेवून द्यायचे आणि अगरबत्ती लावून घेतलेली आहे, धूप अगरबत्ती पण लावलेली आहे मी। आणि आरती याप्रमाणे तयार करायची आहे। हे पंचामृत घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आहे, अक्षत, एक दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे, कापूर घेतलेला आहे, हळद कुंकू आणि गुलाल बुक्का घेतलेला आहे आणि हे गणपतीला आणि गजानन महाराजांना वस्त्र घेतलेलं आहे आणि 1 रुपयाचा शिक्का आहे आणि सुपारी घेतलेली आहे। याप्रमाणे आरती तयार करायची आहे आपल्याला आणि फुलं घेतलेले आहे। आता आपण पूजेला सुरुवात करूया। प्रथम आपल्याला फोटो असेल तुमच्याकडे तर फोटो ठेवायची, नाही तर मूर्ती असेल किंवा मूर्ती ठेवायची। माझ्याकडे फोटो आहे गणपती गजानन महाराजांची, ती ठेवत आहे मी। प्रथम ना थोडी तांदळाची रास ठेवून घ्यायची आणि फोटो ठेवून द्यायची याप्रमाणे। आणि त्यानंतर आपल्याला इथे एक तांदळाची रास ठेवायची, मुठीने ठेवायची आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करून दिवा ठेवायचा। प्रथम आपल्याला गणपतीचा अभिषेक करून घ्यायचा आहे। मी येथे गणपतीची मूर्ती घेतलेली आहे आणि ती ठेवायची आणि मंत्र म्हणायचा। वक्रतुंड महाकाय म्हटलं तरी चालते किंवा ओम श्री गणपते नमः म्हटलं तरीही चालतं। ओम श्री गणपते नमः, ओम श्री गणपते नमः, ओम श्री गणपते नमः असा मंत्र जाप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे। त्यानंतर पंचामृतनी ओम श्री गणपते नमः, ओम श्री गणपते नमः। त्यानंतर अजून शुद्ध जलनी करायचं आहे, ओम श्री गणपते नमः, ओम श्री गणपते नमः। त्यानंतर आपल्याला असं देवाचं कापड असतो तो मी असा वेगळाच ठेवत असते पुसायसाठी। हा स्वच्छ कापड, त्याच्याने ना ही मूर्ती पुसून घ्यायची आणि मग ना तांदळाची रास ठेवायची आणि त्यावर गणपतीची मूर्ती ठेवायची। त्यानंतर माझ्याकडे गजानन महाराजांची मूर्ती आहे, तर आता गजानन महाराजांचा अभिषेक करून घ्यायचा आहे, जल अर्पण करायचं आहे। गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते असा मंत्र जाप करत आपल्याला जल अर्पण करायचं आहे। त्यानंतर पंचामृत अर्पण करायचं आहे। गणगण गणात बोते, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते। त्यानंतर जल अर्पण करायचं आहे, गणगण गणात बोते, गणगण गणात बोते। त्यानंतर आपल्याला पुसून घ्यायचं आणि आता या मूर्तीची स्थापना करायची आहे। प्रथम आपल्याला तांदळाची रास ठेवायची आणि त्यावर मूर्तीची स्थापना करायची। आता आपल्याला दिव्याची प्रथम पूजा करून घ्यायची। सगळी मांडणी करून घेतल्यानंतर दिव्याची पूजा करायची। हळद कुंकू अक्षत वाहून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला फोटोची पूजा करायची आहे। हळद कुंकू गुलाल बुक्का आणि अक्षत वाहायचं आहे। गणपतीची पण पूजा करून घ्यायची आहे। हळद कुंकू गुलाल बुक्का आणि आता ह्या मूर्तीची गजानन महाराजांची, त्यानंतर फूल वाहायचं आहे।
आणि दिव्यालाही फूल व्हायचं आहे। या प्रकारे पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला गणपतीला वस्त्र वाहून घ्यायचं आहे आणि गजानन महाराजांना, आणि त्यानंतर प्रसाद बनवलेला आहे। हे मी झुणका, भाकर, मिरची आणि ठेचा आणि कांदा हे खूप प्रिय आहे गजानन महाराजांना। हा नैवेद्य बनवले आहे आणि शिऱ्याचा प्रसाद। मग नंतर गजानन महाराजाची सुरुवातीला गणपतीची आरती म्हणायची, मग गजानन महाराजांची म्हणायची आणि नंतर मग कापूर लावायचा। अशा प्रकारे पूजा करायची। मी अशा प्रकारे करत असते। कशी वाटली तुम्हाला माझी पूजा कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा, नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।